आकाश जिंकण्याच्या शपथा, शिस्तीचा अभिमान आणि पराक्रमाची दिमाखदार चाल अशा भारलेल्या वातावरणात नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये एक असा क्षण साकारला ज्यानं फक्त दीक्षांत सोहळ्यालाच नाही तर उपस्थित प्रत्येकाच्या हृदयालाही स्पर्श केला. लष्करी शिस्तीच्या कठोर चौकटीतून उमललेलं हे कोमल प्रेम, कर्तव्याच्या धगधगीत ज्वालांमध्येही भावना जिवंत असतात याचीच साक्ष देणारं हे दृश्य. दीक्षांत संचलनाचा दिमाग ओसरत असताना गणवेशातील तेज, डोळ्यात स्वप्न आणि मनात देशसेवेची शपथ घेऊन उभे असलेले वैमानिक आपापल्या नव्या प्रवासासाठी सज्ज होत होते. त्याच क्षणी त्या शिस्तबद्ध वातावरणात एक अनपेक्षित वळण आलं आणि सगळ्यांच्या नजरा एका तरुण वैमानिकावर खेळल्या. भारतध्वज कठोर प्रशिक्षणातून तावून सुलाखून निघालेलं एक नाव आज केवळ आकाशात झेप घेण्यासाठीच नाही तर आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात करण्यासाठीही तयार झालं होतं. ज्या हेलिकॉप्टरनं त्याला उंच भरारीची शिकवण दिली त्याच हेलिकॉप्टर समोर भारत अचानक गुडघ्यावर बसले आणि क्षणभर काळ जणू थांबून राहिला. हातात अंगठी, नजरेत प्रामाणिकपणा आणि आवाजाची हळवी थरथर त्यांनी आपल्या प्रेयसी आरुषी समोर प्रेमाची कबुली दिली. हा क्षण फक्त प्रस्ताव नव्हता, तर एका वैमानिकाच्या हृदयातून उमटलेली आयुष्यभराच्या सोबतीची निःशब्द प्रतिज्ञा होती. आरुषीच्या डोळ्यात चमकणाऱ्या आनंदाश्रूंनी त्या क्षणाला आणखीच अर्थ दिला आणि तिच्या होकारासह संपूर्ण परिसर टाळ्यांच्या गजरात दुमदुमून गेला. अधिकारी, सहकारी, कुटुंबीय सगळेच या दृश्यानं भारावून गेले. एका बाजूला देशसेवेची शपथ आणि दुसऱ्या बाजूला प्रेमाची कबुली. दोनही भावनांचा संगम इतक्या सुंदर रीतीनं क्वचितच पाहायला मिळतो. विशेष म्हणजे ज्या भूमीनं भारत यांना वैमानिक बनवलं त्याच भूमीनं त्यांच्या आयुष्याच्या नव्या प्रवासालाही आशीर्वाद दिला. एकाच क्षणी दोन प्रवासांची सुरुवात, एक आकाशाकडं आणि दुसरं हृदयाकडं. आज एका वैमानिकानं फक्त हेलिकॉप्टरलाच नाही तर आपल्या भावनांनाही उंच भरारी दिली. कर्तव्याच्या कठोर वाटेवर चालताना प्रेमाचं कोमल फूलही तितक्याच ताकदीनं उमलू शकतं याची जिवंत साक्ष नाशिकनं पाहिली. हा क्षण फक्त एक प्रपोजल नव्हतं तर दोन स्वप्नांनी एकाच आकाशात झेप घेण्याचा, आयुष्य एकत्र ओढण्याचा दिलेला शब्द होता. नाशिकहून किरण नाईकसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.